वाह! काय दिसतंय जबरदस्त. अगदी महाराष्ट्रीयन स्टाईल झणझणीत, चमचमीत शेवभाजी आज आपण बनवणार आहे. ना कुठला तामझाम ना काहीच. एक स्पेशल इन्ग्रेडियंट जे महाराष्ट्रामध्ये आवर्जून वापरलं जातं ते इन्ग्रेडियंट घालून अशीच मस्त दाटसर खूप भन्नाट शेवभाजी बनवून तयार झालेली आहे. भाकरीसोबत, पोळीसोबत, कशासोबतही खा. झणझणीत ताव मारा, पण सर्वात पहिले रेसिपीला लाईक करा. तर नमस्कार मंडळी, मी आहे स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. चला भाजी बनवायला सुरुवात करूयात. तर इथे गॅसवरती मी एक कढाई ठेवलेली आहे. एकाच कढाईमध्ये मसाला भाजायचा, त्याच कढाईमध्ये भाजी फोडणी द्यायची. जास्त भांडे भरायची गरज नाही. 1 चमचा तेल घातलेला आहे. सुरुवातीला 1च चमचा तेल लागेल. हो, शेवभाजीच बनवतोय, पण 1च चमचा तेल लागेल सुरुवातीला. आत्ता घालतोय आपण याच्यामध्ये कांदा. तर इथे बघू शकता, छोटे कांदे होते माझ्याकडे तर मी 3 घेतले. मोठे मोठे असतील तर 2 घेतले तरी चालतील. खोबऱ्याचा किस घेतलाय अर्धी वाटी. 2 चमचे म्हणजे ज्याने आपण पोहे खातो ना त्या चमच्याने 2 चमचे अख्खे धने घेतलेले आहेत. 1 चमचा घेतलेला आहे आपण इथे. 1 चमचा जिरं घेतलेला आहे. त्याच चमच्याने अर्धा चमचा इथे सोप घेतलेली आहे, बडीशोप. खूप छान चव लागते बघा. आता आपल्याला घालायचे याच्यामध्ये काही खडे मसाले, जसं की तेजपत्ता, कलमी, बडी इलायची, 2 हिरव्या इलायच्या, 3 लवंगा आणि 3 ते 4 मिरे. आता याच्यातच आपण घालणार आहे 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक. आता सर्व साहित्य भाजून घेऊयात. आता तुम्ही ही भाजी किती जणांसाठी बनवतोय त्यानुसार सर्व साहित्य कमी जास्त करावं. मी इथे 5 जणांसाठी ही भाजी बनवते. पोटभर भाजी होईल 5 जणांसाठी. छान. आता आपण हे तेलावरती कांदा, खोबरं, बाकीचं जिन्नस असं परतून घेऊयात. असं सुरुवातीला हे परतल्यामुळे याच्यातून छान असा एक अरोमा, एक सुगंध दरवळतो. आणि बघू शकता आता महाराष्ट्रामध्ये आवर्जून या भाजीमध्ये घातली जाते ती म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ. 1 चमचा हरभऱ्याची डाळ, ज्याने आपण पोहे खातो तोच चमचा, आणि तेवढाच 1 चमचा घ्यायचा आहे तांदूळ. कुठलाही घेतलाच चालते. आणि आता हे सुद्धा आपण छान असं परतून घेऊयात. याने काय होते, आपल्या भाजीला एक संथपणा येतो, एक दाटसरपणा येतो. नक्की घालून बघा हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ. थोडंसं लागतं बघा, 1 चमचा घातलाय आपण. यापेक्षा कमी घातलं तरीही चालेल जर तुम्ही भाजी कमी क्वांटिटीमध्ये बनवणार असाल तर. आता परत आपण हे 5 मिनिटासाठी भाजून घेऊयात. व्यवस्थित भाजलं गेलंय. थोडंसं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता याच्यात घालायचं आपल्याला 1 टमाटर. 1 टमाटर घातलं की आपल्या भाजीला छान अशी एक टँगी चव येते बघा. आणि घालायचं आहे 7-8 काजू आणि 7-8 बदाम. काजू आणि बदाम जरूर घालून बघा, खूप भन्नाट भाजी बनून तयार होते. आता हे सर्व जिन्नस आपल्याला वाटून घ्यायचं आहे. जर आवश्यकता पडली तर तुम्ही पाणी थोडंसं घालू शकता. मसाला वाटताना जास्त पाणी नाही घालायचं, कारण मी पुढे सांगते. त्याच कढईमध्ये आपण तेल घातलंय. आता तेल इथे छान झणझणीत घेतलंय मी, थोडंसं जास्त घेतलंय कारण शेवभाजी बनते. पण तुम्हाला जर कमी घालायचं असेल तर तुम्ही नक्कीच कमी घालू शकता. तेल गरम झालं, हिंग घातलाय, थोडीशी मोहरी आणि जिरं घालायचं. मोहरी आणि जिरं छान असं तडतडलं की जे वाटून ठेवलेला मसाला आहे तो घालायचा. मसाला म्हणजेच हे सारण. आमच्या विदर्भामध्ये हे जे वाटण केलंय ना आपण, तुम्ही याला वाटण म्हणत असाल, आम्ही याला मसाला म्हणतो. तर आता हे सर्वच मसाला, सारण जे काय असेल ते आपण तेलामध्ये घातलंय. आणि यासाठीच मी म्हटलं होतं की हे वाटताना कमी पाणी घाला, कारण तुम्ही जर जास्त पाणी घातलं तर हे तेलामध्ये घातलं की खूप जास्त चटकतं, खूप जास्त असं शिंतोडे उडतात, मग गॅस खराब होतो, हातावरती चटके येतात. म्हणून कमीत कमी पाणी घालून हे वाटण वाटून घ्यायचं. आहे ना छोटीशी पण महत्त्वाची टिप्स, नक्की फॉलो करा. चला आता आपण हे तेलावरती सर्वच मसाला असा मस्त भाजून घेऊयात. परत आपल्याला 4-5 मिनटं तर लागतीलच जेमतेम, कमी जास्त. लो टू मिडियम फ्लेमवरती सतत चालवत आपण हे आता भाजून घेऊयात. बघू शकता 2 मिनटं झाली, 2 ते 3 मिनटं. आता थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं आहे. तुम्हा सर्वांना एक छोटंसं निवेदन, मी एक दिवस आड तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत असते.
रेसिपी अगदी साध्या, सोप्या, सरळ असतात. तुम्हाला त्या आवडतात. तुम्ही त्या कमेंटमधून मला सांगता सुद्धा, की एकदा जरी बनवली सुरुवातीला तरीसुद्धा रेसिपी परफेक्ट बनते, असं तुम्ही कमेंटमध्ये सांगता. मला खूप छान वाटतं. अशाच रेसिपी बनवत राहा आणि हो, आपल्या रेसिपीला लाईकसुद्धा करत राहा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तर आता इकडे बघू शकता, आपण हे मसाला भाजल्यानंतर याच्यामध्ये घातलं आहे चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि हळद. लाल तिखट इथे मी छान असं 2.5 ते 3 चमचे घातलं. जो मसाल्याच्या डब्यामध्ये चमचा असतो ना, त्या चमच्याने. कारण शेवभाजी बनते तर थोडीशी झणझणीत, चरचरीत असते म्हणून. पण तुम्हाला जर जास्त तिखट नसेल हवी तर तुम्ही तिखट थोडं कमी घालू शकता. कारण याच्यामध्ये आपण खडे मसाले घातले, अद्रक घातलंय, लसूण घातलाय, त्याचासुद्धा थोडासा तिखटपणा असतो. तर तिखट आणि मीठ आपण आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करावं. सर्व आता हे हळद मीठ घातल्यानंतर आपण परत याला 1 ते 2 सेकंदासाठी असं भाजून घेतलंय. आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा जे वाटण आपण तयार केलं होतं त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते याच्यामध्ये घालायचं. पाणी गरमच घ्यायचं. कारण मिक्सरच्या भांड्याला सारण लागलेलं असतं तर वाया जाता कामा नये. म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून याच्यामध्ये घातलंय. जेणेकरून हा मसालासुद्धा आपला जळणार नाही, कारण याला भाजायला आणखी थोडासा वेळ लागतो. हो, हा मसाला व्यवस्थित भाजावा लागतो, तेव्हाच आपल्या शेवाच्या भाजीला ती अप्रतिम चव येते बघा. म्हणून मसाला भाजण्यात किंवा हे सारण भाजण्यात अजिबातही कंजूशी करू नका. बघू शकता आपण 2 मिनिटासाठी झाकणसुद्धा ठेवलं होतं आणि काय मस्त तेल सुटायला लागलंय. मस्तच. मिक्स करून घेते. चला आता याच्यावरती घालायला लागलं आपल्याला पाणी, तर पाणी गरमच घालावं. गरम पाणी घातल्याने भाजीला चव चांगली येते, याला तरी येते, तवंग येते. म्हणून गरम पाण्याचाच वापर करा. अंदाजे इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलं असेल. भाजीची कन्सिस्टन्सी पाहून तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. ही भाजी जास्त पातळ नसते, नाही जास्त घट्ट असते. कन्सिस्टन्सी मी तुम्हाला शेवटी दाखवेलच. भाजी थोडीशी मला घट्ट वाटली होती म्हणून पाणी घातलंय परत. पाणी कधी घाला पण गरमच घाला. बघू शकता एक उकळी यायला लागली आणि भाजीचा रंग बघा काय सुरेख आलेला आहे. मस्तच. छान अशी दणकून याला एक उकळी येऊ द्यायची आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे गरम मसाला. तर 1 चमचा भरून मी इथे गरम मसाला घालते. गरम मसाला घाला किंवा मग किचन किंग मसाला घाला. मी गरम मसालाच इथे घातलेला आहे. 1 चमचा घातलाय बघा. मिक्स करून घ्यायचं. गरम मसाला हा कधीही शेवटी घालायचा, कारण तो आधीच भाजलेला असतो आणि जेव्हा आपण मग त्याला सुरुवातीला घालतो आणि परत त्याला भाजतो त्यामुळे तो कडवटपणा यायला लागतो. म्हणून गरम मसाला म्हणजे रेडीमेडवाला गरम मसाला हा भाजी शिजत आल्यानंतरच घालायचा, म्हणजे ज्याचा जो फ्रेश फ्लेवर असतो तो छान असा उभारून येतो. चला तर आता सर्वात शेवटी आपण घालतो याच्यामध्ये शेव. शेव हे शेवटी घालायचे बघा, सुरुवातीला घालायचे नाही. थोडेसे घाला, तुम्हाला ज्यावेळेस ताटं वाढायचे आहेत म्हणजे जेवायचं आहे त्यावेळेस बाकीचे शेव घाला, नाहीतर काय होतात ते जास्त सोगी होतात. म्हणून वेळेवरती शेव घाला, म्हणजे छान असे ते व्यवस्थित क्रिस्पी राहतील आणि थोडेसे सॉफ्ट होतील. अगदीच गल्ल हे शेव होता कामा नये. आणि शेव घातल्यानंतर भाजी शिजवायची नाही, गॅस बंद करायचा, नंतर शेव घालायचे. आणि मस्त वरतून लिंबू वगैरे द्यायचं भाजीवरती. कसुरी मेथी जरूर घाला. हिरवी कोथिंबीर घालू शकता आणि भाजी सर्व करा. ही भाजी तुम्ही पोळी, पराठा, इवन ज्वारीच्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागेल. कडक भाकर आणि शेवाची भाजी मस्तच कॉम्बिनेशन लागतं. छान असा कांदा द्यायचा, छान असं लिंबू पिळायचं, कडक भाकर किंवा मग फुलका अप्रतिम लागते. नक्की बनवा.